पुढच्या बातमीकडे वळूयात। आतापर्यंत आपल्या देशातल्या विविध राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, दिल्ली, पश्चिम बंगाल इथे महिला मुख्यमंत्री झालेले आहेत। काही राज्यांमध्ये आता महिला मुख्यमंत्री आहेत सुद्धा, पण महिला मुख्यमंत्री पदाचा मान आतापर्यंत महाराष्ट्राला मात्र मिळालेला नाहीये। आता पुन्हा एकदा महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली आणि या चर्चेला तोंड फुटले। त्याचं कारण आहे की काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी केलेलं एक विधान। वर्षा गायकवाड यांनी आपल्या विधानामध्ये दोन संभाव्य नेत्यांची नावं घेतलेली आहेत की ज्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात। पण आश्चर्याची बाब ही आहे की या दोनही नावांमधलं एकही नाव काँग्रेसचं नाहीये आणि म्हणूनच चर्चा सुरू झालेली आहे। बघूया। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर कोण होणार महिला मुख्यमंत्री? सुप्रिया सुळे की रश्मी ठाकरे? या प्रश्नाची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात आतापासूनच सुरू झाली आहे। त्याला कारण ठरलंय खासदार वर्षा गायकवाड यांनी केलेलं वक्तव्य। आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री होण्यावरून गायकवाड यांना प्रश्न विचारण्यात आला। त्यावेळी वर्षा गायकवाडांनी महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरेंना पसंती दिली आहे। त्यांनी मला प्रश्न विचारला की दिल्लीच्या मुख्यमंत्री ज्या आहेत त्या महिला झालेल्या, तुम्हाला महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री झाली तर तुम्हाला आवडेल का? त्याचं उत्तर मी दिलं की महाराष्ट्रामध्ये जर महिला मुख्यमंत्री झाली तर मला आवडेल। ॲज अ महिला लोकप्रतिनिधी मला आनंदच होईल, त्यांच्याशी कम्फर्टेबली बोलता येईल, काम करता येईल। काही ठिकाणी त्यांचे स्वतःचे पक्ष आहेत, जसं सुप्रियाताईंचा आहे, जसं रश्मीताईंचा स्वतःचा पक्ष आहे, त्यामुळे तिथे महिला सक्षम आहेत। विशेष म्हणजे महिला मुख्यमंत्री म्हणून वर्षा गायकवाड यांनी काँग्रेसमधल्या एकाही महिलेचं नाव घेतलेलं नाहीये। आमच्या पक्षामध्ये पण 4-5 महिला आहेत ज्या मला असं वाटतं 4-4, 5-5 वेळा निवडून येतात। त्यामुळे आमच्याकडे एक प्रोसिजरची पद्धत वेगळी आहे। महिला मुख्यमंत्रीपदी रश्मी ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरू होताच शिवसेना ठाकरे गटानंही प्रतिक्रिया दिली आहे। रश्मी ठाकरे कधीही राजकारणात नव्हत्या, उगाच त्यांचं नाव घेऊ नका असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय। रश्मी ठाकरेंनी कधीही राजकारणात इंटरेस्ट घेतलेले नाही। ते त्यांच्या पतीच्या सोबत असतात, याचा अर्थ ते राजकारणात आहे असं होत नाही। त्यामुळे महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, पण कारण नसताना रश्मी वहिनीचं नाव असता कामा नये। सुप्रिया सुळे या 2009 पासून सलग 4 टर्म बारामतीमधून खासदार आहेत। शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचंय असे आरोप पवारांचे विरोधक कायमच करत असतात। मात्र सुप्रियांना राज्याच्या राजकारणात रस नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं, तर सुप्रिया सुळे यांनीही देशाच्या राजकारणात आपल्याला रस असल्याचं म्हटलं होतं। सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री पदाची चर्चा काँग्रेसनं सुरू केल्यानंतर आता भाजपनं पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधलाय। मला हे एवढं माहीत आहे, बाकी काही मला माहिती नाही, पण एवढं नक्की माहिती आहे की शरद पवार साहेबांना सुप्रियाताईंना मुख्यमंत्री करण्याचंच योजना तयार केली आहे। उद्धव ठाकरे साहेब हे काँग्रेस समोर, शरद पवार समोर मुख्यमंत्री पदाचा कटोरा घेऊन फिरत आहेत। काँग्रेसमध्ये 8 मुख्यमंत्री महाराष्ट्रात फिरत आहेत। महाराष्ट्रात एकूण महाविकास आघाडीत 11 मुख्यमंत्री फिरत आहेत, एवढं मला माहिती आहे। पण पवार साहेबाची जिद्द आहे, काही झालं यावेळी काय ऐकायचं नाही, सुप्रियाजींना मुख्यमंत्री करायचं आहे। हे खरं आहे की माहीत नाही, पण मला माझी जी माहिती आहे ती फार अत्यंत चांगल्या सोर्सेसकडनं आहे। रश्मी ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा 2022 मध्ये सुरू केली ती त्यावेळी ठाकरेंसोबत असलेल्या अब्दुल सत्तार यांनी। रश्मी ठाकरे या पडद्यामागून राजकारणाची अनेक सूत्र सांभाळतात। जर उद्धवजींनी आदेश दिला तर त्यांनाही जबाबदारी मिळू शकते। त्यांची काम करण्याची पद्धत अतिशय चांगली आहे, त्या उत्तमपणे काम सांभाळू शकतात। त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या तर माझ्यासारख्या सर्व शिवसैनिकांना आनंद होईल असं सत्तारांनी जानेवारी 2022 मध्ये म्हटलं होतं। त्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मानेच्या दुखण्यामुळे त्रस्त होते। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवावं अशी चर्चा सुरू असताना रश्मी ठाकरेंचं नाव चर्चेत आलं होतं। त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपद सोपवण्याचा सल्ला भाजपच्याही दिला होता। रश्मी ठाकरे या राजकारणात सक्रिय नाहीत, त्यांच्याकडे कुठलंही पद नाही, पण उद्धव ठाकरेंना त्यांची भक्कम साथ आहे। सगळ्या कार्यक्रमांना त्या उद्धव ठाकरेंसोबत उपस्थित असतात। शिवसेना ठाकरे गटाच्या महिलांच्या कार्यक्रमांना सुद्धा त्या हजेरी लावतात।
त्यांनी आतापर्यंत कुठलंही राजकीय वक्तव्य केलेलं नाही, पण रश्मी ठाकरे या सामनाच्या मुख्य संपादक आहेत. रश्मी ठाकरे या राजकारणात सक्रिय नसल्या तरी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना आणि भाजपच्या अंतर्गत वादानंतरही युती कशी झाली याचं उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी रश्मी ठाकरेंचा आवर्जून उल्लेख केला होता. दिल्लीत आतिशी मुख्यमंत्री झाल्यानं महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री पदाची चर्चा आता नव्यानं सुरू झाली आहे. आपणच जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री असल्याचं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं होतं. आता गायकवाड यांनी सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे यांचं नाव पुढे केलंय. मुळात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर द्यायला सध्या कुणीही तयार नाहीये. त्यातच आता या नव्या महिला मुख्यमंत्री पदाच्या चर्चेची भर पडली आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.